संतोष आबा काकडे प्रस्तुत माझा गाव माझा देश या सदरात ताज्या घडामोडी जरूर ऐका. निसर्ग किती रचनाकार असतो पहा. बागेच्या कडेला फणसाची झाडे, खूप मोठमोठे फणस यायला लागले होते. 60-65 फणस उतरून झाले, त्याचे दांडे शिल्लक राहिले. ते सुंदर दृश्य आहे. पानापानावरचं सगळं पाणी ओघळून इथं असं खाली बरोबर मुळाशी पडते. वरतून वाहत येणारं पाणी लोट आल्यासारखं चरून वाहत वाहत मुळाशी येतं. किती चांगला अर्थ आहे. माऊलींना, तुकाराम महाराजांना काव्यातून स्फूर्ती झाली की निसर्गाकडे पाहूनच झाली असेल. अतिशय सुंदर अशा स्वरूपाचं हा दृश्य. त्यानं दिलेलं वंजळ भरून घ्यायचं. वंजळीतून जे सांडेल ते पुन्हा मुळाशीच जातंय, याचं भान ठेवायचं. आणि पुन्हा भरून आलेलं दान, दिलेलं दान पुन्हा आपल्याला या स्वरूपात मिळणार आहे. हेच निसर्गाकडून शिकायला मिळतं. आपण म्हणतो ढगात पाणी साठवून ठेवतो, पण ढगात सुद्धा पाणी साठवून राहत नाही. ते पावसाच्या रूपानं जमिनीवर पडतं. मग कुठं साठतं? सरीत सुद्धा साठवून राहत नाही, ते मातीत मिळून जातं. मातीत मिळालेलं पाणी फळाच्या रूपानं आणि फुलांच्या रूपानं अशा पद्धतीनं पिकाच्या रूपानं पुन्हा येते. माणसानं किती साठवायचं याचा विचार करण्याची, चिंतन करण्याची खरी गरज आहे. एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे.